माझा ना इडली डोसे बनवण्याचा प्लॅनच फसला. कसं ते मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतेच. काल सकाळी ना मी उठल्याच तांदूळ भिजत घातले होते आणि संध्याकाळी घरी आली. रात्री यायला उशीरच झाला होता. आल्यानंतर झाडू मारला आणि काल सकाळी जे कपडे धुतले होते ते मशीनमधले रात्री सुकायला टाकले. आणि तुम्ही पाहू शकता की मी बेडरूममध्ये सगळीकडे कपडे सुकत टाकले आहेत. तुम्हाला तर अंदाज आलाच असेल की आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, त्यामुळे सगळ्यांच्या घरी हीच अवस्था आहे. तर हे स्टँड मी मिशोवरून मागवले होते आणि जवळपास 4 वर्ष झालं मी याचा यूज करते आणि खरंच खूप छान आहे. सो ही तर सगळ्यांच्याच घरची अवस्था आहे. नंतर म्हटलं हे जे इडलीचं जे भिजत घातले होते डाळ तांदूळ ते म्हटलं वाटण करून घ्यावं, म्हणून मग किचनकडे आली आणि हे वाटण तयार करायला चालू केलं. थोडं करून वाटण तयार केलं. आता ना मी म्हणजे विचार केलेला की आता संध्याकाळी काही जेवण नको बनवायला रात्रीचं, काहीतरी बाहेरूनच मागूया, म्हणून मिस्टरांनी बाहेरूनच ऑर्डर केली जेवणाची. म्हणजे आम्ही जे स्टार्टरमध्ये असतात असंच काही मागवलं आणि तेच खाऊन घेतलं. आणि आतिशने पण दूध भात खाल्ला होता आणि आम्ही दोघांनीही असंच काहीतरी खाऊन घेतलं. आणि मग हे इडलीचं बॅटर म्हटलं आता हे वाटून ठेवावं, म्हणजे सकाळ छान असं पीठ फुगून येईल आणि मग उद्या सकाळी मी डब्याला पण असं इडली डोसेच करेन, असा माझा प्लॅन होता. तर मग मी संध्याकाळी असं मस्त वाटण केलं आणि भिजायला ठेवलं. सकाळी उठून बघते तर काय, जरा पण पीठ फुगून आलं नव्हतं. अक्षरशः अशी चिडचिड झाली दुसऱ्या दिवशी की सकाळी काय बनवायचं. आणि त्यात शाळेलाही सुट्टी होती म्हणून नशीब, नाहीतर आतिशच्या डब्याची खूप तारंबळ उठली असती. पण पीठ बघा ना वाटल्यानंतर किती सुंदर दिसत होतं. आणि सकाळ उठून माझी काहीशी अशी रिॲक्शन होती, आता काय करायचं. मग तेव्हा लक्षात आलं की फ्रीजमध्ये आपल्याकडे बटाट्याची भाजी आहे, ब्रेडचा एक अख्खा पुडा आहे आणि आपल्या घरी तर चीज आणि बटर तर अवेलेबल असतं. तर चला मग म्हटलं नाश्त्यासाठी आता सँडविचच बनवूया. कारण आता टिफिन बनवायचाही माझ्या जीवावर आलेला, कारण आतिशला स्कूलला सुट्टी होती, त्याचा टिफिन बनवायचा नव्हता आणि मी तरी 6:30 पावणे 7ला उठलेली. आणि चपाती भाजी बनवायला मला खरंच खूप कंटाळा आला. कधी तुम्हालाही असं होतं का, एखाद दिवस खूप कंटाळा येतो. मग मस्त असं सगळं सामान बाहेर काढलं, गरम केलं आणि मग छान असे सँडविच केले आणि त्याचाच नाश्ता मिस्टरांना दिला, आतिशला दिला आणि सकाळी आम्ही छान सँडविच एन्जॉय केला. आणि आमच्या घरात ना अशा प्रकारचे सँडविच खूप सगळेजण आवडीने खातात. आणि तुम्ही पाहू शकाल आता मी सकाळ उठून पण माझं पीठ बघा काहीच फुगलेलं नव्हतं. तर मी परत असंच ठेवून दिला, म्हटलं संध्याकाळी छान होईल. आणि असा मी मस्त असा सँडविचचा नाश्ता एन्जॉय केला. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत बाय.